आता मी TV9 मराठीचे बिझनेस हेड भूषण खोत सर यांना विनंती करते की त्यांनी RCCचे संस्थापक संचालक प्राध्यापक शिवराज मोठीगावकर सर यांना व्यासपीठावर घेऊन यावं, त्यांना सन्मानित करावं. धन्यवाद खोत सर. आणि आता मी मोठेगावकर सरांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. सर. भारताच्या इतिहासात ज्या राजाने बहुजनांना आपल्या रेग्युलर स्ट्रीममध्ये आणायचा प्रयत्न केला, ज्यांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं, असे राजर्षी शाहू महाराज. आज यांची जयंती. सर्वप्रथम राजर्षी शाहू महाराजांच्या नतमस्तक होतो. आणि आज अशा शुभ प्रसंगी TV9 जे महाराष्ट्राचा महाब्रँड आहे, त्यांनी इतका चांगला उपक्रम, जे सध्या सगळ्या पालकांच्या मनामध्ये धाकधूक आहे, NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. नेमकं ही पॉलिसी कशी असेल? नक्की माझ्या मुलावर तर प्रयोग होणार नाही ना? नक्की माझ्या मुलांचं तर जीवन जे, कारण कुठली एखादी नवीन एज्युकेशन पॉलिसी येत असताना पहिले 2 ते 3 वर्ष खूप मोठे प्रयोग केले जातात. त्यात माझं लेकरू भरड जाणार नाही ना? माझ्या लेकराचं करिअर तर संपणार नाही ना? याला एक वाचा देण्याचं काम कोणा केलं असेल तर TV9. तेव्हा सर्वप्रथम मी TV9चे खूप खूप आभारी आहे एक नागरिक म्हणून. सर्वप्रथम या एज्युकेशन पॉलिसीची गरज का भासायला लागली? कारण भारताला एज्युकेशनमध्ये महासत्ता बनायचं आहे. कारण जेव्हा जगामध्ये कुठंच विद्यापीठ नव्हतं, तेव्हा भारतामध्ये विद्यापीठ होतं, नालंदा विद्यापीठ. ते दुर्भाग्यानं जाळण्यात आलं. खिलजी आपण ऐकले असेल, वाचले असेल. आता परत सरकार ते विद्यापीठ परत स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याच भारताला परत एज्युकेशनमध्ये महासत्ता कसं आणता येईल यासाठी ही एज्युकेशन पॉलिसी राबवण्याचं खूप मोठं गव्हर्नमेंटची जी पॉलिसी आहे ती खूप जबरदस्त पॉलिसी आहे. जर ही पॉलिसी प्रॉपर इम्प्लिमेंट झाली तर पुढच्या 20 वर्षातच भारत जगामध्ये महासत्ता होईल असं वाटतं एज्युकेशनमध्ये सुद्धा. ही पॉलिसी राबवण्यासाठी खूप लोकांनी काम केलं. 2019 कस्तुरी रंगन यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन झाली. त्यांनी ही एज्युकेशन पॉलिसी आणली. या एज्युकेशन पॉलिसीचा मेन उद्देश हा आहे की फक्त आता सगळे मान्यवर, खूप मोठी मान्यवर सांगत होते की फक्त प्रत्येकाला व्हाईट कॉलर बिझनेस पाहिजे. प्रत्येकाला, मी कालच लातूरमध्ये वाचत होतो, काल पोलीस भरती होती आणि पोलीस भरतीमध्ये पेपरला आलेलं हेडिंग सांगतोय की 80% मुलं असे आहेत की जे पोलिसाला क्वालिफिकेशन लागतंय याच्यापेक्षा क्वालिफिकेशन जास्त आहे. याचा अर्थ काय होतोय की म्हणजे आपली नक्की कुठेतरी एज्युकेशन पॉलिसी चुकायला लागली. तेच पॉलिसी म्हणून नवीन एज्युकेशन पॉलिसी गरज मला वाटते. आणि डिसिजन पण आपल्या जुन्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये डिसिजन पण खूप फास्ट घेत नव्हते. कारण मी मागच्या 23 वर्षापासून हे शिकवत आहे. जेव्हा नीट JEE एक्झाम आली तेव्हा बाकी महाराष्ट्र सोडलं तर बाकी सगळ्या स्टेटनी काय केले, त्यांचे गव्हर्नमेंटचे पुस्तक सगळे बंद केले. आणि त्यांनी काय केलं की एकच पुस्तक आणलं, जे NCERT पुस्तक आहे, जे नीटला आहे, जे JEEला आहे, त्याचंच कव्हर फाडलं आणि वरून चिटकावून टाकलं कर्नाटक गव्हर्नमेंट म्हणून. पण आज आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांची अशी दुर्भाग्य अवस्था आहे की त्याला 2 पुस्तकाचा अभ्यास करावा लागतो. नीट JEEला वेगळं पुस्तक आणि CETला वेगळं पुस्तक. हे खूप या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये हे पण निघून जाणार आहे. मला इथं आवर्जून सांगावं असं वाटतंय. ही एज्युकेशन पॉलिसी सगळ्याला माहीतच आहे. इथं विद्यार्थी काय बसलेत की 5+3+3+4. पूर्वी कसं असायचं, पूर्वी ॲट द एज ऑफ 6 आपण पहिलीला ॲडमिशन घ्यायचो, फर्स्ट स्टँडर्डला. पण आता नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये आता आपल्याला वयाच्या 3ऱ्या वर्षापासून ही एज्युकेशन पॉलिसी सुरू होत आहे. आपला पहिला असेल 5 वर्ष म्हणजे आपण जो 3rd स्टँडर्डपर्यंत येईपर्यंत, सेकंड स्टँडर्डपर्यंत आपल्याला पहिले 5 वर्ष यूज केले जातील. पहिलं आपण खूप कमी लोक, फक्त शहरामध्येच लोक आपण प्री प्रायमरी स्कूल अटेंड करायचे आणि प्रत्येक स्कूल काय करायचं, आपापला वेगळा सिलेबस राबवायचं. त्याला जे वाटेल ते शिकवायचं. कुणी मातीत हात घालवायचं, कुणी चिखलात हात घालवायचं, कुणी उड्या मारायला लावायचं, कुणी घसरगुंडी ढकलून द्यायचं. हे सगळं आता बंद होणार नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये. त्यातल्या त्यात आमचा जो खेड्यातला विद्यार्थी आहे, जो गरीब घरचा विद्यार्थी आहे, त्याला तर डायरेक्ट 1ला-6वीलाच आल्यावर तो शाळेत यायचा. पण या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये 3rd स्टँडर्डपासून, वयाच्या 3ऱ्या वर्षापासून आपल्याला एक गव्हर्नमेंटचा जो प्रॉपर सिलेबस दिला जाणार आहे. आणि त्यामुळं याचा खूप सारा फायदा, म्हणजे जे खेड्यामधले मुलं आहेत, ग्रामीणमधले मुलं आहेत, त्यांना एक खूप सारा फायदा होणार आहे असं मला वाटतंय.
आणि 5+3 तिसरी, चौथी, पाचवी, पुढची पॉलिसी नंतर 6वी, 7वी, 8वी 3 वर्ष, पुन्हा नंतर 9, 10, 11, 12 म्हणजे 10वीची एक्झाम जी असेल इथून पुढे नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये सामान्य एक्झाम असेल, सगळं महत्त्व 12वीच्या एक्झामला असेल. ह्या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये तुम्ही 8वीला ठरवू शकता की समजा आता हे व्हाईट कॉलरचे आपण जे म्हणतो व्हाईट कॉलर म्हणजे एखादी समजा तर मी आहे, समजा मी खेड्यामधला आहे, मी बी एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी पण मला आठवते ॲट द एज माझं MSc होईपर्यंत 2001 पर्यंत मी गावाकडे गेलं की म्हशी राखायचो. मी BScला गोल्ड मेडलिस्ट आहे, MScला गोल्ड मेडलिस्ट आहे, पहिल्या प्रयत्नात सेट पास झालो, नेट, गेट, DRDO, TIFR, बार 5 टाइम्स नेट क्वालिफाईड. भारतातली एक बी एक्झाम मी नापास झालो नाही केमिस्ट्रीमध्ये. इतक्या एक्झाम मी त्यावेळेस पास झालो आणि घरी गेलं, गावाकडे गेलं की म्हशी राखायचो. आज ह्या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये सगळे ड्रॉबॅक्स दूर होणार जरी प्रॉपर इम्प्लिमेंट झाली तर, असं मला वाटतंय. कारण आपण 8वीला ठरवू शकतो, आपला विद्यार्थी 8वीला ठरणार आहे. इथं मी तुम्हाला सांगतोय की 8वीला तुम्ही समजा एखाद्या मुलाला एज्युकेशन शिक्षणात आवड नाही आहे, पण तो प्लंबिंग चांगलं करू शकतो, इलेक्ट्रिसिटी चांगलं करू शकतो, इलेक्ट्रिसिटीमध्ये तो व्यवसाय हा तो 8वीला निवडू शकतो. त्यामुळं हे व्हाईट कॉलरची मुलं पुन्हा ते म्हणणारच नाहीत. कारण इथं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर समजा पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एखाद्याला म्हणलं आपण तू लाईट फिटिंग कर, तू समजा प्लंबिंगचा व्यवसाय कर, तर त्याला ते अवघड जाणार आहे. परंतु 8वीपासून जर मला तो व्यवसाय, मला माहीत आहे की प्लंबिंग करणारे सुद्धा, इलेक्ट्रिसिटी करणारे सुद्धा प्राचार्यपेक्षा किंवा लेक्चरपेक्षा जास्त कमवतात. हे म्हणजे ह्या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये एक चांगलं आपल्याला मोठं एक व्यासपीठ, एक चांगलं म्हणजे जे गरीब विकून श्रीमंत होण्याचं एक पॅटर्न देण्याचं काम शासन करत आहे, मला असं वाटतंय. आणखी ही नवीन एज्युकेशन पॉलिसी 3 लँग्वेजला खूप महत्त्व आहे. आपण 3 लँग्वेजला महत्त्व दिलं जातं की आपले जसे अब्दुल कलामजी म्हणायचे की कुठलं एज्युकेशन घेतं असताना तुमच्या मदर टंगमध्ये घेतलं पाहिजे. तुमच्या मदर टंगमध्ये घेतलं तर तुमच्या जीवनामध्ये प्रगती शक्य आहे, तर तुम्ही ते नॉलेज डीपमध्ये घेऊ शकता. आता मी पण मागच्या 23 वर्षापासून शिकवतोय लातूरमध्ये, लातूर पॅटर्नमध्ये मी शिकवतोय. आम्ही काय करतो लातूर पॅटर्नमध्ये, आम्ही त्या कन्सेप्ट इंग्लिशमध्ये शिकवतो, पण त्याचं एक्सप्लेनेशन मराठीमध्ये करतो. एक शिकवण्याची वेगळी एक पॅटर्न, एक पॉलिसी, एक वेगळा पॅटर्न तयार केला. त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 40% स्टुडंट्स MBBSला जे लागतात ते लातूरचे आहेत. याचं कारण आम्ही मदर टंगमध्ये शिकवत असल्यामुळं. मला इथं आवर्जून तुम्हाला सांगावं असं वाटतं, ह्या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्याला पण खूप जास्त महत्त्व देण्यात आलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं UGC, AICT, NCT, आता इथून पुढे असं काय या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये राहणार नाही. सगळं गव्हर्नमेंट हे सगळे एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय. गव्हर्नमेंट एकच की हायर एज्युकेशन काउन्सिल म्हणजे समजा एखाद्याला कॉलेजची मान्यता, इंजिनिअरिंग कॉलेजची मान्यता घ्यायची असेल किंवा कुठल्या ग्रॅज्युएशन पोस्ट तर एकाच ठिकाणी फॉर्म भरला की त्याला सगळ्या मान्यता मिळतील. तर ही एज्युकेशन पॉलिसी खूप महत्त्वाची. सगळ्यात महत्त्वाचं की आपण काही विद्यार्थी खूप टॅलेंटेड असतात, पण ते गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, मला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, एक 8 तास धरत असतात. पण मला असं वाटतं ह्या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये की पैसे कमावून जे गोष्टी देतात त्याच्याकडे पण जास्त एम्फिस होणार आहे. त्यामुळे गोष्ट खूप महत्त्वाची. जी यंग पॉप्युलेशन, मी आत्ताच हाँगकाँगला गेलो होतो. तिथं माझा एक मित्र लेक्चरशिप करतो. आपण म्हणतो चायना, तिथं गेल्यावरच कळतं चायना आपल्यापेक्षा किती पुढे आहे. जो आपण पाहतो स्वतःहून, आपण चायना म्हणतो की आपले 11 रुपये म्हणजे त्यांचं $1 आहे. म्हणजे इतकं ते म्हणजे 11 रुपयानं आपल्या पुढे आहेत. आपण म्हणतो की चायनाच्या वस्तू, पण तिथं गेल्यानंतर कळतं की ते देशानं किती मोठी प्रगती करते. इथं प्रत्येक यूथ तिथं प्रत्येक काम करत असतो. त्यांना कारण तिथली एज्युकेशन पॉलिसी त्यांनी खूप स्ट्रॉंग केलेली आहे. त्यांनी प्रत्येक 6वी 8वीच्या विद्यार्थ्यापासूनच ते ठरवतात की पुढे मुलगा काय करणार आहे. तर मला वाटतं हे बी आपल्या ह्याच्यामध्ये खूप या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये आहे. सगळ्यात महत्त्वाचं आता पहिलं जसं मी BSc केलो, MSc केलो, BSc केलं की त्याला वेगळा जॉब मिळायचा. MSc केला असेल तर त्याला थोडं वरी पाहिलं जायचं. पण सेट नेट गेट पास झालाच त्याला वरचा दर्जा त्याला मिळायचा. पण या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये समजा एखादी गरीब विद्यार्थी त्याला पॉईंट्स ग्रेड सिस्टीम मिळणार आहे. त्याला मग त्याला समजा तो BSc फर्स्ट इयर झाला तर त्याला एक वेगळं सर्टिफिकेट मिळेल. पहिलं असं BSc फर्स्ट इयर झाला सर्टिफिकेट मिळत नव्हतं. आता इथून पुढे सर्टिफिकेट मिळणार आहे. मग तो विद्यार्थी तो जीवनामध्ये समजा काही कारणामुळे शिकू शकला नसेल, कारण मी कोचिंग क्षेत्रामध्ये काम करतोय, एज्युकेशन क्षेत्रात पवित्र क्षेत्रामध्ये काम करतोय. खूप विदारक अवस्था आहे. सगळ्यात विदारक अवस्था कुठं असेल तर मला वाटतं खेड्यामध्ये. आज आपण सगळ्यात विदारक म्हणजे इतकी बिकट अवस्था असते. अक्षरशः विद्यार्थी आमच्याकडे ज्यावेळेस येतात, काही विद्यार्थी रिडिंग रूममध्ये राहतात, काही विद्यार्थी एक टाईमची मेस लावून अभ्यास करतात. तर मला असं वाटतंय ह्या एज्युकेशन पॉलिसीमुळे त्यांना एक अमृत मिळाल्यासारखं, फक्त याचं प्रॉपर इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं काय असेल एज्युकेशन पॉलिसीमध्ये, हे तर अमृत आहे आपल्या सगळ्यासाठी, पण हे सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंजेस काय आहेत. ह्याचे सगळ्यात मोठं चॅलेंज इन्फ्रास्ट्रक्चर.
शहरामध्ये शहरी भागामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं आहे, परंतु ग्रामीण भागामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. 70% पॉप्युलेशन आपल्या भारताचं खेड्यामध्ये आहे आणि 30% पॉप्युलेशन शहरामध्ये. मग मला सांगा, सगळे विद्यापीठ सगळे जर शहरामध्ये येत असतील, 70% जर खेड्यामध्ये लोक राहत असतील, आमच्यासारखे समजा खेड्यामध्ये राहत असतील, समजा शिक्षणामुळे पुढे आलो, पण असं खूप आणखी असे भरपूर आमच्यासारखे आहेत, हे जर लोक खेड्यामध्ये राहत असतील तर मला सांगतो भारताचे 2 तुकडे का पडणार नाही आहेत. एक इंडिया होऊन जाईल आणि भारत होऊन जाईल. एक गरीबाचा भारत होईल, एक श्रीमंताचा भारत होईल. हे सगळ्यात मोठं इन्फ्रास्ट्रक्चर मला वाटतं गव्हर्नमेंटने खूप विचारपूर्वक ही पॉलिसी राबवली पाहिजे. नाहीतर उगं पहिलं सुरू केली, पहिल्या 1-2 पिढीवर प्रयोग केला, पुन्हा ती पॉलिसी फक्त कागदावरच राहिली, अशी अवस्था नाही झाली पाहिजे असं मला वाटतं. त्यासाठी गव्हर्नमेंट एक्स्ट्रा फंडिंग्स अवेलेबल करून दिला पाहिजे. जे इन्स्टिट्यूट खूप चांगले काम करतात त्यांना एक्स्ट्रा फंडिंग देता आलं पाहिजे. आज आपण खेड्यामध्ये पाहतो 70-80% मुली हुशार असून मुलांच्या बरोबर म्हणतो, आपण म्हणतो बेटी बचाओ बेटी पढाओ, बेटी बचाओ त्याच्या आपण खूप पुढे गेलो, पण बेटी पढाओमध्ये आपण कार्यच काही करत नाही आहेत. आज 90% मुली बघतोय आपण खेड्यामध्ये की फक्त जवळ कॉलेज नाही म्हणून शिक्षण सोडून देतात. त्यांचे आईवडील 12वी झालं, BSc फर्स्ट इयर असेल की BA फर्स्ट इयर असेल, लग्न करून टाकतात, फक्त जवळ कॉलेज नाही आहे. तर माझी या आपल्या माध्यमातून TV9च्या एकच विनंती की खेड्यामध्ये पण इन्फ्रास्ट्रक्चर उभा राहिले पाहिजेत, खेड्यामध्ये पण मोठमोठ्या गोष्टी उभ्या राहिल्या पाहिजेत, तर खरं आपला भारत स्वतंत्र झाल्याचा आपल्याला आनंद मिळेल. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं टीचिंग. ह्या टीचिंग फील्डमध्ये डायनॅमिक लोक आले पाहिजे, हुशार टॅलेंटेड लोक आले पाहिजे, तर प्रगती होणार आहे. आज कशी अवस्था आहे, मेडिकल नाही मिळालं, इंजिनिअरिंग नाही मिळालं, काही नाही मिळालं, चल शिक्षक हो. म्हणजे जर अशी तर पिढी शिक्षक एक प्रोफेशन पॅशन असायला पाहिजे. मी आता हाँगकाँगमध्ये पाहिलं, लोक पॅशन म्हणून ते एज्युकेशनकडे येत आहेत. तिथं डॉक्टरला कमी महत्त्व आहे, इंजिनियरला कमी महत्त्व आहे, आणि सगळ्यात जास्त महत्त्व कुणाला आहे, टीचरला आहे. म्हणजे भारतामध्ये पण अशा गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमोट करता आलं पाहिजे. विद्यार्थ्यांना एखादा विद्यार्थी टॅलेंटेड त्याला कळालं पाहिजे, विद्यार्थी तिकडे का जातो याचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे. आज प्रत्येक इंजिनियर मुलगा काय म्हणतो की मला IT करायचं आहे. IT त्याला माहीत नसतं IT मध्ये तो काय करणार आहे. त्याला माहीत आहे मला फक्त इथं जास्त पैसे मिळणार आहेत, मला माझं करिअर इथं खूप चांगलं सेफ होणार आहे, म्हणून तो ITकडे जातोय. तर मला वाटतंय याचा सगळ्या इथं हुशार विद्यार्थी कसे येतील, त्यांना कसं आपण प्रमोट करू, त्यांना कशा आणखी इन्सेंटिव्ह देऊ आपण, त्यांना टॉप मुलं कशी येतील, हे केलं तर मग हे एज्युकेशन पॉलिसी खूप 100% स्ट्रॉंगली राबविली जाईल असं मला वाटतंय. दुसरं आणखी सगळ्यात महत्त्वाचं मनी मेकिंग स्किल शिकवता आलं पाहिजे विद्यार्थ्यांना पॉलिसीमधनं. नंतर प्रॅक्टिकल लाईफ पण शिकवता आलं पाहिजे. आज बघतो मुलं 4-4, 5-5 तास गेम खेळतात आणि तो विद्यार्थी 10वीला 90% मार्क घेतो बुद्धीच्या जोरावर, परंतु त्याला आई वडिलांसोबत कसं राहायचं, आजी आजोबासोबत कसं राहायचं, समाजात कसं राहायचं हे कोण शिकवणार. तो आपल्या आजी आहे त्याला माहीत पण नसते, आजी आजोबाच्या जवळ जायला पाहिजे, त्यांच्या पाया पडले पाहिजे, मिठी मारली पाहिजे, आईचा हात डोक्यावर फिरून घेतला पाहिजे. ह्या बारीक गोष्टीसुद्धा ह्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये मला वाटतं इम्प्लिमेंट करताना याचाही थोडा विचार झाला पाहिजे. कारण वृद्धाश्रम वाढत चाललेत. असं होत असेल तर मग या नवीन एज्युकेशनचा पॉलिसीचा मला तर काय फायदा असं मला वाटतंय. कारण एकदा मुलगा ते बुद्धीच्या जोरावर फॉरेनला गेला की वापस यायला तयार नाही. मी 23 वर्षापासून शिकवतोय, मी किती मुलांची उदाहरणं सांगतो आमच्या क्लासमधल्या. ते गरिबीतून पुढे गेले पण वापस यायलाच तयार नाही इंडियामध्ये. इकडं आईवडील आहेत त्याच परिस्थितीमध्ये, तर मला वाटतं काही फायदा होणार नाही. आणखी सगळ्यात महत्त्वाचं ह्या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये न्यू जनरेशन स्किल्स पण आपण देता आल्या पाहिजेत, स्पेशली ग्रामीण भागामध्ये. उदाहरणार्थ कम्प्युटर बघा, खूप सारे आमच्या गावाकडच्या स्कूलला मी कॉम्प्युटर भेट दिल्या. आमच्या गावाकडं स्कूलला कम्प्युटर भेट दिले, पण ते कम्प्युटर भेट एकदम नवीनच आहेत. 4 वर्षापूर्वी दिलेत, आणखी नवीनच आहेत. कुणी बटन पण आणखी ऑन केलं नाही. म्हणजे हे कधी म्हणजे तिथं गेल्यानंतर प्रश्न पडतो की खरंच म्हणजे मला, कारण एक लिथर्जी आलेले आहे. मला वाटतं याचा सगळ्यात मोठा कणा कोण असेल तर शिक्षक जोपर्यंत सुधारणार नाहीत तोपर्यंत मला वाटतं आपण किती जरी मोठ्या एज्युकेशन पॉलिसी आणला तर त्याचा काय उपयोग नाही. सगळ्यात मोठा ही जे एज्युकेशन पॉलिसी राबवण्याचा कुणाचा मेन रोल असेल मला असं वाटतंय तर शिक्षकांचा. शिक्षक खूप स्ट्रॉंगली, शिक्षकांचा रोल खूप मोठा असायला, शिक्षक विद्यार्थी याचा खूप मोठा रोल आहे असं मला वाटतंय. आणखी शिक्षकांना ट्रेनिंग देणं या सगळ्या गोष्टी तर होणारच आहेत, परंतु ही नवीन एज्युकेशन पॉलिसी मला असं वाटतं भारत देशासाठी एक अमृत आहे. भारताला परत महासत्ता बनवण्यासाठी, भारताला परत एज्युकेशनमध्ये महासत्ता बनवण्यासाठी खूप मोठी अमृत आहे. तर फक्त याचं इम्प्लिमेंटेशन फक्त स्ट्रॉंगली झाली पाहिजे. ही फक्त एज्युकेशन पॉलिसी फक्त कागदावरच न राहता ग्रामीण भागापर्यंत पोहोचली पाहिजे. ग्रामीण भागातला तळागाळातला विद्यार्थी पुढे आला पाहिजे, गरीब घरचा डॉक्टर झाला पाहिजे, गरीब घरचा इंजिनियर झाला पाहिजे, गरीब घरच्या मुलामध्ये लख प्रकाश झाला पाहिजे. तेव्हाच खरं ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी स्ट्रॉंगली इम्प्लिमेंट झाली असं वाटतंय. आज
मला TV9 माझे विचार मांडण्याची मला एक संधी दिली. मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. आणि इतक्या चांगल्या आणि त्यांचं मला TV9चं मला खूप आवडलं की ते म्हणतात की आम्हाला, कारण खूप पालक गोंधळ आहे. माझा मुलगा आहे समजा की एखाद्या खेड्यातला मुलगा आहे, त्या पालकाला अशी भीती वाटायला लागली की नवीन एज्युकेशन पॉलिसी माझ्या मुलाचं भविष्य बर्बाद तर करणार नाही ना. मला 8वीच्याच मुलं आहे, माझ्या मुलाला प्लंबर तर बनवणार नाही ना. 8वीच्याच माझ्या मुलाला समजा हातात हातोडी तर देणार नाही ना. एक भीती वाटायला लागली. बरं, ही भीती काढण्यासाठी मला असं वाटतंय की प्रत्येक तालुका प्लेसला, कमीत कमी तालुका प्लेसला, कमीत कमी डिस्ट्रिक्ट प्लेसला याचं एक माहिती सेंटर ओपन केलं पाहिजे की ह्या एज्युकेशन पॉलिसीबद्दल लोक जागरूकता करणं हे खूप महत्त्वाचं आहे. TV9 हे खूप चांगलं काम करत आहे. TV9चे आत्ताचे संपादक सर सांगत होते आम्ही की तालुका प्लेसला पण असे आम्ही इव्हेंट्स घेणार आहोत. मला वाटतं त्यांचं खरंच माझ्या आत्म्यातून, सगळ्या आमच्या महाराष्ट्रवासियाच्या आत्म्यातून आपलं खूप अभिनंदन करतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू सर.